हेलो एवरीवन, कैसे हो आप सब? होप आप सब बढ़िया होगे। आता सकाळचे 4:15 वाजले तर मी आता चाललोय काकड आरतीसाठी। बघूया आता किती लाईन आहे। आणखी काल मी जेव्हा आलो ना, म्हणजे काल संध्याकाळी जेव्हा आम्ही प्रसादसाठी गेलेलो तेव्हा भरपूर गाड्या आल्या, कारण की आज शनिवार आहे। तर आता पटपट जाऊया, टाइम वेस्ट नका करूया, निघूया आता आपण। आणि स्वामींचं नामस्मरण करण्यासाठी आपण एवढे स्वामी भक्त एकत्र आहोत। आपण सगळे एका सुरामध्ये छान अजून अर्धा तास आहे आपल्या महाराजांचं दर्शन व्हायला। पण आपसामध्ये बोलण्यापेक्षा आपण नामस्मरण केलं तर स्वामी आपल्याला सगळ्यांना छान आशीर्वाद देतील। साथ द्या, आपल्या महाराजांचा दरवाजा उघडेपर्यंत आपण भरपूर नामस्मरण करूया। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज कसे बोलत होते तसे तर आपण नाही। मग सोन्यासारखा तुम्हाला आवाज दिलाय तो परमेश्वराच्या कानापर्यंत जाऊ दे, त्याच्या नामस्मरणाने छान तल्लीन व्हा स्वामींच्या नामस्मरणामध्ये। हाच एक सर्वात स्वामींना तुमच्या हातामध्ये श्रीफळ आहे काय याला महत्व नाही, तुम्ही अंतःकरणाने स्वामींना किती आळवताय त्याच्यावर परमेश्वर कृपा करतो। दोन मनापासून तल्लीन व्हा भजनामध्ये। सकाळी मी आरतीला गेलेलो, आरती झाली, दर्शन झालं, तर येऊन जरा रेस्ट केला, कारण की मी एवढं आता काल एवढं बाईक चालवलं तर रेस्ट प्रॉपर भेटलं नव्हतं। आता रेस्ट केलं आहे, तर आता जातो आहे नाश्त्यासाठी। बघू आता इथे नाश्ता कुठे भेटतो आहे। बाहेर तर आहेत, मे बी कदाचित आतमध्ये मंदिर पण आहे ना, तिथे पण सकाळी नाश्ता देत होते, मग तिथे जाऊन एकदा मी चेकआउट करतो। ती आता दादांना विचारलं की अजून काय काय इथे बघण्यासारखं आहे, तर त्यांचा एक स्टॉल आहे ना, ते तिथे त्याने बोलले की तिथे मी सगळी माहिती लावली, एकदा जाऊन चेक कर, सगळं जवळजवळ आहे, चालणं म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरच आहे, जाऊन आपण एकदा बघून येऊया। तर आपला मसाला डोसा इथे आलेला आहे, डोसा तर मस्त आहे। आता मी कॉफीसाठी बघतोय, कॉफी ही त्यांच्याकडे नाही आहे, तर पुढे बघूया, इथे खूप सारे रेस्टॉरंट आहे, तुम्हाला दाखवतो बाहेर एकदम लाईनीमध्ये असतात। नाश्ता करायचा तिथे नाश्ता करू शकतात, सगळे लाईनीचे स्टॉल आहेत सगळे। आणि इथून पुढे हे निवासस्थान आहे, जिथून तुम्हाला आतमध्ये रूम्स वगैरे भेटतील। आणि हा आहे महाप्रसाद गृह, छत्रपती शिवाजी महाराज। हा एक अजून गेट आहे जिथून तुम्ही आतमध्ये दर्शनाला जाऊ शकतात। मी इथूनच गेलेलो, सकाळपासून मी कॉफी बघत होता, कॉफी मला भेटली नाही, इथे सगळीकडे चहाच होता, तर मला इथे आता कॉफी भेटली आहे। आणि ज्या दादाकडून मी रूम घेतली आहे त्याकडेच कॉफी आहे, मस्त कॉफी आहे। तर आता पुढे इथे चोळप्पा महाराजांचं घर आहे, तेच बघायला चाललो आहे। तर बघू आता इथून काहीतरी 15-10 मिनटं दाखवत आहे, तर इथून आता जाऊ चालेल, कारण की इथे सगळं वॉकिंग डिस्टन्सवर आहे, जास्ती काय लांब नाही आहे। ते बाईक काढण्यापेक्षा म्हटलं जरा चालून पुढे जाऊया। पोचलोय, चोळप्पाचं मंदिर आहे। तर बघू आतमध्ये जर फोन अलाउड असेल तर, नाहीतर मग मी फोन बंद करून आतमध्ये जाऊन येतो। चोळप्पांच्या मंदिरकडे आता जाऊन आलो आहे। तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नसतं, ॲक्च्युली सगळीकडेच अलाउड नसतात, जिथे जे म्हणजे देवस्थान असतं ना तिथे अलाउड नसतात। तर मी म्हटलं जास्ती आतमध्ये घेतलं नाही, तर चोळप्पांचं आता झालं, आता बाळप्पांकडे जाऊया। तर इथेच कुठेतरी आहे, तर बघू जाऊन तिथे। पंच इथे आलो, तर ही गौशाळा आहे आणि हा मंदिर आहे। मंदिराच्या आतमध्ये कायची व्हिडिओ अलाउड नाही, तर ही गौशाळा आहे। स्वामिनी नाव आहे इथं, स्वामिनी। ही कशी करते बघा।
तर हे बाळप्पांचं मंदिर आहे आणि हे जे पावले आहेत ना हे स्वामींचे पावले आहेत. हे जर तुम्ही फोटोमध्ये चेक कराल ना तर कदाचित काय काय ठिकाणी दिसतात, म्हणून असं सफेद करून ठेवलं आहे म्हणजे मग कोणी पाय नको द्यायला, आजूबाजूने जायचं. दर्शन वगैरे झाले, प्रसाद पण घेतला. आता रूमवर जातो, थोडा आराम करतो. बाई बाळप्पांच्या मंदिरमध्ये जाऊन प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर घरी येऊन मी जरा रेस्ट केला. तर आता असंच खाली चाललो जरा राऊंड मारायला. बघू जरा कॉफी वगैरे पिऊन थोडं इथे तिथे राऊंड मारूया, कारण की ऑलमोस्ट आता माझं दर्शन सगळं झालेलं आहे. कारण काल जी मी आरती घेतली 8 वाजता तीच परत मी आरती घेणार आहे. 7 सव्वा 7 पासून कदाचित लाईन चालू होईल. तर जाऊन जरा लाईनीत उभं राहतो. 8 वाजता आपण आरती घेऊया, प्रसाद घेऊया आणि मग परत घरी रिटर्न येऊ. मी आता जिथे राहतोय ना ज्यांची ही रूम आहे ना, तर मी आता तुम्हाला त्याच्याची पण भेटवतो. तर प्रॉपर जे पण डिटेल्स आहे तो तुम्हाला सांगेलच आणि नक्की तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. चांगली प्रॉपर्टी आहे, माणसं पण चांगली, सगळा आजूबाजूचा एरिया मस्तच आहे. तर नक्की या इथे व्हिजिट करा. तर जे पण आता डिटेल्स आहे ते आपण त्याला भेटूया आणि मग त्याचे आपण बोलूया. जिथे मी काल आलेलो म्हणजे जेव्हा मला रूम भेटत नव्हते ॲक्च्युली, तर इथे दादा होता शुभम, त्याचा हा भाऊ आहे. तर तुझं नाव काय दादा? सूरज. तर सूरज करून आहे. तर मी यांच्याकडूनच रूम घेतली आणि यांचं इथे मस्त एक स्टॉल आहे चहा आणि कॉफीचा, अमृततुल्य. तर आता मी तिथे जेव्हा मी सकाळी नाश्त्याला गेलो ना तर तिथे मला सगळीकडे चहाच भेटत होता, कॉफी भेटत नव्हतं. तर ज्यांना कॉफी आवडते त्यांनी इथे नक्की ट्राय करा. आणि यांचे पण रूम्स वगैरे, हे दादांचं कार्ड आहे, नंबर पण आहे या कार्डवर. जर नंबरवर तुम्ही काय पण कॉन्टॅक्ट करू शकाल, कसली बी गरज असेल तर दादा आहेतच. तर तुम्हाला जे नंबर आहे ना तो डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर नक्की यांना कॉल करा. काय असेल तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे तर ते नक्की मदत करतील. मी आता एडिटिंगला बसलेलो तेव्हा मला कळलं की मी व्हिडिओ एंडच नाही केलाय, कारण की मी जसं म्हणजे तुम्ही बघितलात आरतीचे क्लिप्स, तर आरतीवरून घरी आल्यानंतर मी लगेच पॅकिंग चालू केली, कारण की सकाळी मला लवकर निघायचं होतं. मला तर मस्त वाटलं दर्शन घेऊन. मी ना खूप आधी गेलेलो, किती वर्ष झाले असतील, 10-12 वर्ष झाले. 10-12 वर्षानंतर मी आता गेलोय आणि तेव्हा मला आठवतंय खूप वेगळं होतं. मग तुम्ही जाल तर कळेलच, जे म्हणजे खूप आधी वर्षाआधी गेले असतील की तिथूनचं स्ट्रक्चर पूर्ण चेंज केलंय. तिथूनचे वाईब्स ना खूप वेगळे आहेत. म्हणजे तुम्ही एकदा जाल ना तर असं वाटेल तुम्ही ना तिथे गेल्यानंतर एक चेंज होऊन येतात. पण मस्त वाटलं दर्शन. शिर्डीला साईबाबांचं पण दर्शन मस्त झालं. आता मी अक्कलकोटला गेलो तर तिथे पण मस्त दर्शन झालं. तर ठीक आहे, या व्हिडिओसाठी आपण एवढंच ठेवूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला सांगा कमेंटमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, जे की रिटर्न जर्नी असेल. टेक केअर, बाय बाय, श्री स्वामी.